विरोधकांचे कार्यालय जर फोडत असतील तरी सत्तेची मस्ती आहे आणि कारवाई काय होते तर सगळे नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल होतात आणि कडक अजूनही कारवाई होत नाही। मराठी माणसावर हल्ला होतो, अटक होत नाही। तो आता शेवटच्या ह्याच्यात सिरियस आहे अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे। गुंडा पार्टी असे फलक घेतलेले आहेत। हे भक्त गुंडच आहेत ना। पहिले गुंडागर्दी हाँ आणि हे भाजपचे भक्त गुंडच आहेत। पोलिसांना 2 तासापूर्वी पत्रकारांना माहिती होते आणि पोलीस काय करत होते आणि ते पुढच्या दरवाजातून जाऊ शकले नाहीत आणि मागच्या दरवाजातून फोडून गोंधळ घालून ऑफिस तोडफोड करेपर्यंत मारहाण करेपर्यंत पोलिसांची काय भूमिका होती। नंतर त्यांनी येऊन थोडासा लाठीमार केल्याचा दिखावा केला, परंतु हे जी घटना आहे ही विरोधकांना संपवण्याचंच आहे। दहशत निर्माण करणे हा प्रकार आहे। म्हणजे विरोधकांनी आवाज उचलू नये, विरोधकांनी बोलूच नये, विरोधकांनी चर्चाच करू नये, हा त्यामागचा उद्देश आहे। नितीन बाबासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही आंदोलन करताय, काय आजचा काय विषय? बाबासाहेब हे न्यायाचं प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांचा फोटो घेऊन आम्ही या ठिकाणी चाललो आहोत। ज्या पद्धतीनं या देशामध्ये गर्दी करून राजकारणाचा विपर्यास केला जात आहे, लोकशाहीला पायदळी तुडवलं जात आहे, त्याचा निषेध व्यक्त आम्ही या ठिकाणी करतो आहोत। सभागृहात हा मुद्दा उपस्थित करतात। अर्थातच सभागृहामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यावर आम्ही भाष्य करणार, विचारणार, सरकारला जाब विचारणार। ही अग्निपरीक्षा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची की त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक विरोधी पक्षाच्या राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचं कारण नाही, याच लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। आहे